मग ह्यांनी प्राधिकरणाचा म्हणजे जे पण काय MIDC, आता MIDC आपण बसलो, MIDC मध्ये पायाभूत सुविधा आज सुद्धा नाहीत. MIDC स्थापन करताना त्यांनी विचार करायला पाहिजे होता की MIDC स्थापन झाल्यानंतर त्यांना पाणी, त्यांना ड्रेनेज, त्यांचा कचऱ्याच्या विल्हेवाट, ह्याच्यावर आपण कधी काम करणार. मी फक्त नाव करण्यासाठी हे केलं, बाकी काहीच नाही. पण याच्यामध्ये आता जेव्हा तुम्ही इतकं बोलता, इतकं माहिती तुम्ही देता, पण ज्या अजित पवारांवरती तुम्ही बोलता त्या अजित पवारांच्या सत्तेचे लाभार्थी तुम्हीच होता ना, दुसरं कोण होतं? तुम्ही अजित पवारांनी त्यांच्या सत्तेचे लाभार्थी नव्हतं, आम्ही लोकांच्या सत्तेचे लाभार्थी. कुठल्याही एका व्यक्तीमुळे बघा, कुणालाही सत्ता मिळते ना, कुठलाही ही काय ही लोकशाही आहे, राज्यघटनेवर चालणारी लोकशाही आहे, कुणाच्यावर सत्ता मिळत नसते. पहा, जर मी इथं आज नगरसेवक झालो, आमदार झालो, तर मी असं बिलकुल समजत नाही की माझ्यात काहीतरी, लोकांनी मला निवडलं, लोकांनी जर मला मतदान नसतं केलं तर ना कोण राजा झाला असता इथं, ना कुठल्या पदावर गेला असता. त्यामुळे मी कुणाच्या सत्तेचा लाभार्थी नाहीये. तुम्हाला लाभाचं पद मिळालं की नाही, तुम्हाला स्टँडिंग चेअरमन कधी, ते पण सांगतो तुम्हाला, ते पण क्लिअर करायचं मला. 2014 लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहिता झाली. त्या आचारसंहितेमध्ये मला अध्यक्ष केलं, आचारसंहितेमध्ये मला अध्यक्ष केलं. म्हणजे तो 1 महिना पूर्ण माझा 45 दिवस बिनकामाचे गेले. त्याच्यानंतर 3 महिने मला काम करायची संधी मिळाली. 3 महिन्यांनी परत विधानसभेची आचारसंहिता लागली. 3 महिन्यांनी, त्या 3 महिन्यामध्ये मी माझं काम केलं. म्हणजे मला अध्यक्ष करताना सुद्धा त्यांनी प्लॅनिंगच केलं की याच्यातच करायचं याला अध्यक्ष, म्हणजे याला काय काम करता पण नाही आलं पाहिजे. 3 महिने मिळतील परत हा आपला हे आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या त्या 3 महिन्याच्या काळामध्ये मी समाविष्ट गावांच्या जे पण नगरसेवक होते त्या नगरसेवकांना बरोबर घेतलं. त्या लोकांना, नगरसेवकांना बरोबर घेतलं. मग ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील, त्यात मग सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, आता गरज कुठे आहे आपल्याला 3 महिन्यात काम करायचं, त्या ठिकाणी काम केलं. लोकांना कळालं की स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर फक्त आपला वार्ड नसतो बघायचा, फक्त आपला एरिया नसतो बघायचा. स्थायी समिती हा शहराचा असतो. विशेषतः ज्या ठिकाणी वंचित भाग आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सुधारणा करायच्या, ज्या ठिकाणी खरंच आपल्याला काम करायचे, त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. आणि त्यावेळेस नेमकं मी तेच साधलं. तुम्ही पहा, पुन्हा आळंदी रस्ता हा बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होता. राज्य सरकार, राज्य महामार्ग, परत त्यानंतर पालखी महामार्ग, पण तो धाडसी निर्णय कुणीच घेतला नाही. माझ्या स्थायी समितीचा चेअरमन असताना तो मी घेतला. तो रस्ता पूर्ण झाला. आता बघा, तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर मी 2014 रस्ता पूर्ण केला, पूर्ण घेतला ताब्यात करायला. म्हणजे मी म्हणजे महापालिका. मग माझ्या अगोदर अनेक स्थायी समिती चेअरमन होते. ॲव्हरेजनी तिथे ना, ॲव्हरेजनी म्हणजे ते फार शोकांत, म्हणजे बोलायला सुद्धा शोकांत असं वाटतं, दुःख वाटतं की ॲव्हरेजनी त्या रोडवर वर्षाला इतके अपघात व्हायचे आणि मनुष्यानी व्हायचे, मृत्युमुखी पडायची लोक. तो रस्ता झाल्यानंतर तुम्ही पहा त्या रस्त्याची परिस्थिती, त्या रस्त्यावर होणाऱ्या ॲक्सिडेंटचं प्रमाण पहा. त्याच रस्त्यावर आपण जो काही चिखली, मोशी, चरोली जो कॉरिडॉर केला, रेसिडेन्शियल कॉरिडॉर, त्याला कनेक्टिव्हिटी आपण केली आहे. 90 मीटर सारखा रस्ता चालू केला आहे. चरोलीमधले सगळे DPचे रस्ते आपण चालू केलेत, मोशीमधले चालू केले, डुडुळगावमधले चालू केले. म्हणजे आपल्याला फक्त म्हणजे पदावर राहण्याचा फक्त नाव पुढे लावायचं म्हणून नाही लावलं. 3 महिने मिळाले, त्याच्यात सुद्धा आपण आपल्या त्या लोकांना फायदा होईल याच्यासाठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.